या मंदिराशी जोडलेली ही एक खूप हृदयस्पर्शी दंतकथा आहे. असं म्हणतात की जेव्हा 1200 निष्णात कारागीर मंदिराचा कळस बसवू शकले नाहीत, तेव्हा मुख्य वास्तुविशारदाच्या फक्त 12 वर्षांच्या मुलाने धर्मपदाने ते अवघड काम करून दाखवलं. पण इतर कारागिरांना राजाच्या क्रोधापासून वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं. आणखी एक पौराणिक कथा आपल्याला सांगते की श्रीकृष्णाचा मुलगा सांब याला कुष्ठरोगातून बरं केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्याने इथे एक सूर्य मंदिर बांधलं होतं. यावरून असा अंदाज येतो की या जागेवर सूर्य उपासनेची परंपरा कदाचित आजच्या मंदिरापेक्षाही खूप जुनी असावी. आणि आता कदाचित सर्वात रंजक आणि गूढ दंतकथेबद्दल बोलूया. अशी कोणती शक्ती होती ज्यामुळे मंदिराची मुख्य मूर्ती चक्क हवेत तरंगत होती? मंदिराच्या पडझडीमागे खरंच एका विशाल चुंबकाचं रहस्य दडलंय का? दंतकथेनुसार मंदिराच्या शिखरावर एक प्रचंड लोहचुंबक होता, ज्यामुळे मूर्ती हवेत तरंगत असे आणि समुद्रातून जाणाऱ्या जहाजांची दिशाभूल होत असे. पण वास्तव काय आहे? संशोधकांना आजपर्यंत अशा कोणत्याही मोठ्या चुंबकाचा पुरावा सापडलेला नाही. शक्यता अशी आहे की बांधकामात वापरलेल्या लोखंडी पट्ट्या गंजल्यामुळे एक लहानसं चुंबकीय क्षेत्र तयार झालं असावं आणि त्यातूनच ही अद्भुत कथा जन्माला आली असावी. मग या सगळ्या इतिहास आणि दंतकथांनंतर आजच्या जगात कोणार्कचं नेमकं काय महत्त्व आहे? चला या शेवटच्या भागात आपण हेच पाहूया. एक काळ होता जेव्हा युरोपियन खलाशी या मंदिराला ब्लॅक पॅगोडा म्हणून ओळखत असत आणि समुद्रातून दिशा ओळखण्यासाठी त्याचा वापर करत. आणि आज तेच मंदिर एक संरक्षित जागतिक वारसा स्थळ आहे, जे आपल्या सगळ्यांसाठी एक सांस्कृतिक प्रतीक बनलं आहे.